मगापासून झालं एकच भाकर खायलात आहे का नाही हो तुम्ही? एकच भाकर खायलात? काय तर भाकरी आहे का? हा चटणी असेल तिकडं. चटणी नाही खायची मला. हा हा काय खायचं? चटणी खाऊन खाऊन जीव कदरून गेलाय. अरे चटणीला नाव भाकर. चटणी भाकर नाही खाऊ वाटत. आहो चटणी भाकर नाही खावत, लय पोटात दुखत या. ज्यावेळेस भूक लागते का हा त्यावेळेस चटणी भाकरीचं महत्व कळतं माणसाला. अहो मार भूक तर लागली व, पण पोटात लय दुखत आहे माहिती का चटणी भाकरीने. काय दुखत आहे? चटणी लय दुखती पोटामध्ये. चटणी पोटात बरं दुखत, आमच्या दुखत नाही. तुमच्या पोटाला माझ्या पोटाला फरक आहे ना. का बरं? तुमचं पोट बारकाय मोठं आहे. तुला काय आताडे वेगळे काय होय रे? नाही पण दुखत आहे ना पोटात माया. काय पोटात दुखत? करत ना लयच वाहन पळत बरोबर आहे. चावून खात जा ना. हा चावून खायचं म्हणजे दुखत नाही. चावूनच खाते म्हणजे काय गिळते का काय? गोळ्या गिळ्यावानी गिळते. 2-3 वेळा चावायचं गाठकून करायचं म्हणजे 2-3 वेळा चावून गिळते तसं. अव नारळाचं पाणी प्यायचंय मला. नारळाचं चटणी खायची नाही. बरं चांगलं चांगलं खाऊ वाटते. नारळाचं पाणी, गुलाबजामुन. गुलाबजामुन खावा दिलाय कशाला चटणी खावा का बसा. हो आता जरा थांबा, तिथे थांबा पहिले तरी. इथं नारळाचे नारळ ठेवलेले नाहीत पण दुकानावर या. संगीत ए पोरा भूक नाही का लागली? नाही दिदे तुला तुला नाही लागली भूक? अगं भाकरी का सोन्या काय म्हणायला बघ दिदे. दे सोन्याला चल म्हण बरं. एवढा चवडा संपला पाहिजे बघा. एवढी चवड संपली पाहिजे भाकरीची घरी जाऊस तर कोप्यावरती वर. चवड खायला बकऱ्याचं मटण लागतंय. आलं का लक्षात? आणा ना मग आज. आणा बरं आज. आणा ना मग. का आणा पैसे द्यायचे बेगा. पैसे कोण देईन? पैसे देऊनच आणायचं. पैसे देऊनच आणायचं. मानताना म्हणतो दे ना पैसे. मग आता असं काय रे? आता जाणार काय? रेडीमेड घेऊन येतात काय? रेडीमेड घेऊन येतात. हो कशाला दान शिजवायला तुला बी आले की सुरू. मग लागली भूक बघा. मी खाते बघा भाकर बघ. खातील ना भाकर. मग खाते बघा मी भाकर. मग चटणी खातो घरी जातो. नग नग तसलं नग. घरी गेलं की आणा लगेच खाते. आणणार का खरं सांगा बरं? आणणार पैसे दिले मला काय झालं नाही. जायचं घेऊन यायचं. पैशाचे मालक आणि मला पैसे चालेल का? पहिले चांगले गाडी मागे लावले चलते दाबे चलत होते ना. दाबी देत नाही. जर सवय लागेल त्यांना दाबायला. हो ना. आज उशीर झाला पण. उशीर झाला. तोच ऊस तोडला नाही. तुम्ही कमून ओली ओली भरून आणल्यात? द्या भाऊ. ओली ओली कमून भरून आणलंय? ऊन लागायले म्हणून? नाही दुसरंच काहीतरी झालं असत. मला तर ऐकू आलं बाया. मला तर कानावर आलंय नवरा बायकोचे भांडण झालेत म्हणून तुमच्या. हा होय म्हातारी म्हातारा वायला वायला टाकलं या. आणि तुम्ही नवरा बायको भांडण केल्यावर कसं व्हायचं बरं? बायकोला नवऱ्याला मारलं का नवऱ्याला बायकोला मारलं सांग. पोरगी गरीब माणूस आहे आपला. ती कशाला मारीन? लोकांच्या घरून आलेलं या आहे का नाही? पोरे अगं इकडे तरी बघ ना. तिला लई लाज वाटायला लागली या.
ते आपल्या आधी आवरून येणार होते माहितीये का? होय का भांडणं काऊन खेळला तुम्ही आ रोज काही म्हणू काय हसायला लागले गंमत म्हणून हसण्यासाठी हसती मला हो ना मग. चेष्टा ह्यालाच म्हणते तर भाऊजीची चेष्टा एवढाच चान्स असतो हे करायचा चेष्टा करायचा बारकी असो की मोठी असो चेष्टा चेष्टा असते असतील कोणा देवा भाऊ तुम्ही तर काय सांगा विनात बाया मला वाटतंय माझी भाऊ जास्त भांडली काय की तुम्हाला उगा इज्जत जाईल म्हणून सांगा ना गेलात मला पाण्यालाच राखण बसते जरा तिकडे ठेवा म्हणलं तर नाही म्हणले ना ग बाळ काय करायला झोपलं का बाळ गाडीवर रोज झोपत आहे म्हणून बरं आहे नाही तर काय नाही मग तर जागे असल्यावर लय बेजार करत असेल का जागे असल्यावर बेजार करत असेल ना सर जी तुम्ही एकदा सांगा आम्ही भांडणं खेळला नाहीत म्हणजे म्हणजे मग इथं जमन भांडणं नाही भांडणं नाहीत म्हणा हो आंबे आले बघ काही जाऊ काय आंब्याच्या झाडाला आंबे आले 2-3 दिवस झालं तोवर येत राहिला हो काय आंबे होय काय आहेत का नाही आंबे 2 दिवस गारवा पडला ते आंबे झाले वराच्या खरंच आंबे आलेत ना मला होय 2-3 दिवस गारवा पडला ते आंबे झाले गारवा पडल्यावर आंबे येत नसते तर तोवर येतो आधी तोवर मग याला आंबे कसे आले काय माहिती मग त्याला आधी आले असून तोवर आला असून त्याला आधी आधी मी तर येते आधी तोवर पुन्हा आंबे वेगळाच आंबा आहे मग तू काय जरा उद्या गाडी जवळून मालक इकडे होय हा गाडी जरा जवळून घेऊन घ्यावा लागेल माणूस राखण बसलेला असतो या गाडी जवळून गेलं की त्या बंगल्यात गाडी घालीन राय म्हणे तिथं आंबे खात उस म्हणलं इकडे लावण्यामध्ये आहेच नाही इकडे उस बघा नाही काय उस आहेत रे काय सक्रातीला जातात का काय की गावाकडे एकर अर्धा एकर राहिले गाडीच्या मागे गाडी लई पळते ना मला गाडीच्या मागे चटणी आहे का संपली चटणी हाय 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 खा खा फक्त वाटोळ करू नका गेल्या वार चटणी फेकून दिली होती म्हणून तुम्हाला उलट चटणी दिली जरा नाही खोल्या कसला घेतलाय टोपलंच घेतलंय बैलाच्या पिंडी सारखं चटणी टाकायची पेंड खायला चालू ही पेंडच म्हणायची तांबडी चटणी पेंड जरा जरा पाणी टाकून खा एवढं तेल तर काय आणलं नाही पाणी टाकून खायचं पाहिजे हो लईच नाही तर तेल टाकून खातात पाणी टाकून तेल असलं जवळ तर घात नाही तर पाणी टाकून खातात लगेच सांगायला सगळं एक काम करायचं ना मला चटणी मध्ये पाणी टाकून खा बघ कसं लागतं ऐका ना गाडीला गॅस बांधायचा सगळं धुवून पडेल काय सगळं धुवून दायक्या पाहिजे जानेवारी संपन का आपल्याला इथं येऊन पाणी गेलं जानेवारी संपन का जानेवारी दुसऱ्या कारखान्याला जायचंय का दुसऱ्या कारखान्याला जायचंय दुसऱ्या कारखान्याला जायचं मला आम्हाला बी घेऊन जा मग तुमच्या संग नाही तर हो म्हणताना जाताना जायचं 1-1.5 महिना काय माहिती काय करतात तुम्हाला तर गावाकडे जायचं पडलेलं असतं गावाकडे काय असतं काय माहिती समजा जाऊन 8-15 दिवस चालायला येते मग जाऊन काय उपयोग आहे तिथे ते बी बरोबर नाही जायचं खूप घालायची पुन्हा मोडायची पुन्हा येईल हा नाही तेच म्हणते मग 4-8 दिवस चालणार असलं जाऊन काय उपयोग आहे 1 महिना 1.5 महिना चाललं ठीक आहे जायचं कोप्या घालायचे परवडायचे ना 3 दिवस तर कोपी घालायच लागते सर जे बाबायला सर जे कोणत्या नाही त्याला डाव बांधला नाही अजून एक टाकावं लागेल त्याला म्हणजे ज्या बांधाय त्याला का दुसऱ्या पायाला दोन्ही पायाला कडे घालावं पाय बांधला गॅसचा मध्ये पडत येतो
अरे सर्ज आज बायला दापायची गरज नाही, पटापटा चाललेली बैल गाडीच्या मागे आहे ना. नाहीतर रोज बी दही दही म्हणून असं तुम्हाला भाकर खायचा टाइम भेटत नाही. हा हुकलो काय करा. तसंच म्हणतात नादावादी काम होत असतं माणसं. हुरूप येतो हुरूप, चढावडी खाली काम असतं. हो ना. कसं बैलाचं द्यायचं बाई म्हणजे जरा वरी सर गुंडाच चढ आलाय. एवढं चढ जाऊ मी आहे की मी सरकते. महाग इतकं मोठं वजन आहे. लय मोठं वजन आहे लेकराचं, माझ्या इतकंच वजन आहे सांगायला लागलात लगे. हो बाय तुझं लय मोठं वजन आहे बाय. बाय लय मोठं वजन आहे का नाही म्हण. झाले आता 4 वाजले आम्ही पडातून माहिती का. कमीत कमी 2-2:30 वाजता निघला होता. आता 4 वाजता आम्हाला जायला लागतं. थोडा आलाय भाकरी बांधून द्या आता तुम्ही. बांधा भाकरी बांधून द्यावं मालक. बांधणं पहिलं घातरा लिहित नाही नाही हातात बघा हे धरलेला आहे त्याच्यामुळे मला नाही बांधता येत. बांधून द्या. हो बांधून द्या. बरं बांधून देतो बाबा. बांधून द्या भाकरी. वाहन येतात रे, गर्दी होती लय. लय छान वागत येत ना मालक. हा जरा बैल काढला की नसलेला ताण. लय छान वागत येत ना रे. चला नेट लावून उभे. थोडीच भरली सोन्या गोण्याची गाडी लय भरायला जेवढं वाटतं तेवढं भरायला परवडतंय. नाही तर मग लय मोठं केला जिजबाई आली का वरी. आली जिजूबाई वरी आली इकडे ते. चल देऊ चल देऊ थोडं वरी सर लवकर बैलाची बेजार होती बाई तशी. लय बैल टांगायची बैलाची माहिती नाही येत म्हणून तिला लागली काय करावं. लयच मध्ये पडते त्या चढाला तर. नाही ना फिरून तर चलतच नाही. तसं जमा ठेवा तुला बी काम सांगत असते ना. तुला वाटलं काय तुला काम सांगत. ही गाडी लय मोठी होती, बरीच मोठी गाडी त्याच्यामुळे चटणी त्यांनी आकुड येते. गाडी लांब आहे त्यांना ओढायची नाही. नसते तर दुसरं असते झाड दुसरं असते. जिजबाई खाली उतरते का खडा घेऊन. उतरावं लागतं तुला. तुला लय काम सांगत गरीब माणूस आहे त्याच्यामुळे काम सांगत. दमाने जा बाई. हो दमन जा मुडक्यावर नका बाई. गुणीला धरायचं मुळी उतरायचं. आता काय करावा. सारखाच लागला उतर खाली दिल्या बाहेर उतर खाली. उतरलं का बाया. चाम्या पाहिलं दरडावर जरा केला उभा केले. राहू दे नको पडते बैल पडते तर जाऊ दे दामान. काय आता इथं काय नंबर काढायचा होय पडू जाऊ. बरं बारक काय या बरा नंबर कळवतो. कोण बारका पोरगा यो. कोणाला फोन लावला होता. कोणाला लावला होता. कोणाचा नंबर आला की दहावीत बोलत बसते. बोलला होतास तू काय म्हणलास.